सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. आज श्रावणातला पहिला गुरुवार आहे आणि बघा श्रावणातल्या पहिल्या गुरुवार निमित्त स्वामी मूर्ती आर्ट आणि शीतलताईंनी महालक्ष्मी अलंकारची सुरुवात केली. तरी महालक्ष्मी अलंकार हे नाव माझ्या बऱ्याच ताईंनी सुचवलं बरं का. कारण बघा महालक्ष्मी अलंकार म्हणजे सगळे गजांत लक्ष्मीच्या बांगड्या, लक्ष्मीचे कानातले, भरपूर काही छान छान बघा साऊथ इंडियन अलंकार आपल्या स्वामी मूर्ती आर्ट शीतलताई कलेक्शनमध्ये न्यू ॲड झालेले आहेत. कारण बघा नेहमीच तुम्ही माझी साडी बघता, माझे दागिने बघता, तेव्हा तुमची एक इच्छा असते की शीतलताई आम्हाला पण अवेलेबल करून दे. कारण कसे एक दागिना तुम्ही काही साऊथला घ्यायला जाऊ शकत नाही आणि साऊथचे दागिने, साऊथच्या साड्या मला स्वतःला खूप आवडतात. आणि बघा आज महालक्ष्मी आईची सुद्धा खूप छान सेवा झालेली आहे. तसंच बघा महालक्ष्मी आईचा आपण अभिषेक करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ही महालक्ष्मीची बघा मूळ स्वरूप मूर्ती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि हीच तुम्ही घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्टमधून. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर बघा दूध, साखर, मध आणि पाण्याचा आज अभिषेक आईला केलेला आहे. फक्त पाण्याचा सुद्धा तुम्ही करू शकताय. आणि महालक्ष्मी आई तुझ्या नावाचा आज अलंकार साज आपण लॉन्च केला आहे. आज अलंकार शीतलताई स्वामी मूर्ती आर्टमध्ये आलेत. तर आई तुझ्या नावामध्ये खूप शक्ती, खूप ताकद आहे. बऱ्याच ताईंना तुझ्या सेवेचे खूप चांगले अनुभव येत आहेत आणि अशी सर्वांवरती कृपा कर. सर्वांच्या लेकरांना सुखी ठेव. सर्वांना तुझ्या सेवेचा आनंद दे. तुझ्या सेवेतून सर्व ताईंचं कल्याण होऊ दे. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. तर बघा माझ्या आईचा अभिषेक करताना एक वेगळंच मला सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी नेहमीच येत असते. कारण बघा आई साक्षात अभिषेक स्वीकारते ह्याची प्रचिती तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा येते आणि प्रत्यक्षात बऱ्याच ताईंना सुद्धा येते. तर बघा आईला नेहमी मी गुलाबाचा अत्तर लावत असते. आईसाठी बघा पाठ पण आपल्याला उपलब्ध आहे आणि तुम्हाला कोणाला हवं असेल तर आईसाठी बघा एक कमान पण आपल्याला उपलब्ध आहे, ज्याला तुम्ही मेहरब किंवा मकर वगैरे म्हणता. तर बघा आईची सुंदर ही मूर्ती आहे. आईचे दागिने सुद्धा मी बनवून घेतलेत. हे जे हळदीकुंकू करंडे आहेत ह्याला पादम हळदीकुंकू करंडे म्हणतात बरं का. हे सिल्वर जर्मनचे आहेत. हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही व्हाईट कोलगेट पावडरने स्वच्छ करायचं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. लक्ष्मीची सेवा, धनलक्ष्मी कुंचन सेवा ज्या ज्या ताई करतायत त्या त्या ताईंना खूप चांगले अनुभव आणि खूप चांगली प्रचिती येते. कारण बघा आईची सेवा मनापासून करा. तर बघा हा उल्लू आहे बरं का, ह्याला घुबड म्हणतात. कारण हे महालक्ष्मी आईचं, लक्ष्मी आईचं वाहन आहे. त्यामुळे सेवेमध्ये माझ्या रोजच असतं. तर हे सिल्वर जर्मनचे बघा आपल्याकडल्या निरांजन आहेत बरं का, दोन. हे बघा इकडं पण आहे सिल्वर जर्मनचं निरांजन. हे बघा लिलीचं झाड आहे बरं का. हे फुल आहे. हे 10-10 दिवस जसंच्या तसं राहतं. मी पुण्यातनं आणलेलं आहे. त्याला 3 फुलं आहेत. 400 रुपयाचं आहे बरं का ते. तर बऱ्याच ताईंना बघा माझ्या व्हिडिओमधली झाडं पण फुलं पण आवडतात. पण कसं आहे ताईंनो, तुम्हाला फुलं देणं शक्य नाही आहे आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्ही मुंबईवरून येतो आहे, तुम्ही आमच्यासाठी अशी फुलं आणून ठेवा, आम्ही तुमच्या आल्यावरती घेऊन जाऊ. म्हणजे बघा प्रत्येक ताईंचं प्रेम हे खूप वेगळं आहे. तसंच बघा ही आपल्याकडली कमळाची माळ आहे, जे की बघा महालक्ष्मी आईला कमळ प्रिय आहे. ह्याच्यामध्ये बघा कमळसुद्धा आहे सुंदर असं. त्यासोबत बघू शकताय आईसाठी बघा एक छोटंसं मी मंगळसूत्र सोन्याचं बनवले आणि खूप सुंदर दिसतं. ह्याच्यामध्ये बघा आपल्याकडे साधे मंगळसूत्र पण होते.
तर अशा प्रकारे बघा आईचा अलंकार झाला. आणि हो, आईची सेवा झाल्यानंतर आठवणीने आईला गुलाब अत्तर नक्की लावा, कारण गुलाब अत्तर हे महालक्ष्मी अंबाबाईला प्रिय आहे बरं का. आणि हे सुद्धा आपल्याकडे मिळतं. तर आईला गुलाब नक्की लावा, फुलाला लावा किंवा डायरेक्ट तुम्ही हाताने सुद्धा आईला अशा प्रकारे लावू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 त्यानंतर बघा आईला कवड्याची माळ सुद्धा तुम्ही घालू शकताय. आपल्याला बघा छोट्या साईजची कवड्याची माळ उपलब्ध आहे, कारण लक्ष्मी आईला कवड्याची माळ अति प्रिय आहे. तुम्ही सोनं चांदी नाही घातलं तरी चालेल, पण आईला कवड्याची माळ तुम्ही नक्की घाला. तर ही आपल्याकडे बघा सुंदर अशी कवड्याची माळ आहे, जी महालक्ष्मी आईला आपण घातलेली आहे. आणि एवढीशी पूजा, एक अगरबत्तीन जरी धूप आपल्या घरात लावला तरी किती पॉझिटिव्ह प्रसन्न वाटतं. कारण बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताईंसोबत हा व्हिडिओ शेअरच नाही केला, कारण बऱ्याच ताईंची एक मला कमेंट असते की ताई आधीसारखे व्हिडिओ बनव ना, तू किती छान आधी व्हिडिओ बनवायची पूजेची. कारण कसं होतं ताईंनो, वेळेची खूप कमी आहे बरं का, कारण तुम्ही शॉपवरती येतात, लाईव्ह असतो आणि आता प्रोडक्ट पण भरपूर वाढले स्वामी मूर्ती आर्टमध्ये. तर आजपासून बघा एक तर तुमच्यासोबत व्हिडिओ रोजचा नक्की महालक्ष्मी आईच्या सेवेचा शेअर करेल. तर बघा देवी देवांना अभिषेकसाठी बघा हे अष्टलक्ष्मी बादली मी घेते बरं का, जी की सिल्वर जर्मनचीच आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे मी अभिषेकसाठी घेते. आता बघा सुंदर अशी लक्ष्मीची सेवा झाली. आता बघा नेहमी मी जो चांदीचा कुंचन असतो, बऱ्याच ताई मला विचारतात की ताई तू चांदीच्या कुंचनमध्ये खूप काही सामान बसत नाही. ह्या कुंचनमध्ये बघा माझी एक सवय आहे, गेल्या 4 वर्षापासून मी रोज ह्या चांदीच्या कुंचनमध्ये फक्त तांदूळ भरून ठेवते. तर बघा हा चांदीचा कुंचन आहे माझा. ह्याच्यामध्ये छोटा कुंचन सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. त्या ताईंनी सकाळ सकाळी आज पहिल्या श्रावणातल्या गुरुवारी कुंचन ऑर्डर केलाय, त्यांचीच पूजा करूया. तर छोटासा कुंचन आहे बरं का. ह्या कुंचनमध्ये तुम्ही अगदी तांदूळ किंवा चांदीचे रत्न काही ठेवू शकताय, साईडला पण ठेवू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या दागिन्याची ऑर्डरसुद्धा ताईंच्याच आहेत बरं का. एका ताईंनी धनलक्ष्मी कुंचन आणि चांदीचे रत्न दुर्वासुद्धा घेतली, त्याची पण पूजा तुम्हाला बघायला मिळेल. गणपती बाप्पासाठी बघा चांदीची दुर्वा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. चांदीचा बघा ताईंनी मोदक घेतलेला आहे गणपती बाप्पासाठी. एक चांदीचा मासा पण घेतलेला आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हा चांदीचा शिक्का पण ताईने आपल्याला घेतलेला आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. छोटासा चांदीचा बघा शिक्का आणि कुंचन घेतलाय. त्यासुद्धा बघा ताईने कुंचन सेवेसाठी रत्न पण घेतलेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी, हे बघा चांदीचं श्रीफळ. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी चांदीचं जास्वंद देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी 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 देव्याय नमः. तर बघा अशा प्रकारे तुम्ही कुंचन सेवा करू शकताय. त्यासोबत बघा एक बांगड्या घेतलेल्या हिरव्या 33 कुंचन सेवेसाठी बघा ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत ताईंनी. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. किंवा तुम्ही चांदीची लक्ष्मीसुद्धा अशा प्रकारे कुंचनवरती सुद्धा ठेवू शकता. तर ही माझी लक्ष्मी आहे बरं का. ओम श्री महालक्ष्मी. तुम्हाला चांदीची लक्ष्मीसुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळेल. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय. अशा प्रकारे बघा ताईंच्या कुंचनची पण पूजा झाली. तसंच बघा हा चांदीचा मोदक आहे बरं का, तुम्ही बघू शकताय. हा चांदीचा मोदक आहे गणपती बाप्पासाठी. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. चांदीचा मोदक आणि दुर्वा खूप सुंदर अशी बघा ताईंनी आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर केल्याबद्दल ताईंचे खरंच मनापासून धन्यवाद.
आणि खूप छान सेवा पण झाली बरं का. आणि आठवणीने गुलाब अत्तर नक्की घ्या. तर चांदीचा हा मासासुद्धा आपल्याला उपलब्ध आहे, मोदक आहे गणपती बाप्पासाठी आणि भरपूर काही प्रोडक्ट तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळणार. तसेच बघा ही सुंदर अशी बघा, हिला लक्ष्मी रिंग असं म्हणतात बरं का. बऱ्याच ताईंनी बघा सकाळपासून कंटिन्यू ह्या रिंगचं बुकिंग आहे. तर ही जी रिंग आहे ह्या रिंगचं बुकिंग आहे 17वं बुकिंग आहे एका तासामध्ये. बघा अशी लक्ष्मीची सुंदर अशी रिंग आहे. तसंच बघा सुंदर असे बघा साऊथ इंडियन मंगळसूत्र आहे, हे कानातले इयरिंग्स आहेत. तसंच बघू शकताय कुंदनची अंगठी आहे, गजांत लक्ष्मी ह्या बांगड्या आहेत, अक्कासाहेब मंगळसूत्र आणि सुंदर लक्ष्मीचे कानातले आहेत आणि लक्ष्मीच्या ह्या बांगड्या आहेत बरं का. ह्या 4 बांगड्या, ह्याच्यावरती बघा लक्ष्मी मातेची सुंदर अशी प्रतिमा आहे बघा. हे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे सगळे तुम्हाला महालक्ष्मी अलंकारमध्ये मिळणार आणि खाली नंबर दिलेला आहे. महालक्ष्मी अलंकार आपण नवीन चालू केलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ह्या प्रोडक्टला भरभरून प्रतिसाद द्या. तुम्हीसुद्धा हे प्रोडक्ट नक्की शीतलताई कलेक्शन स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करा. तर एक सुरुवात केली आपण साऊथ इंडियन दागिन्याची, तुम्हालासुद्धा आवडेल. कारण कसं आहे, दागिना म्हणलं की महिला वर्गाचा एकदम आवडीचा आणि आवडता विषय आहे. कारण बघा मी सुद्धा भरपूर काही ठिकाणाहून ज्वेलरी घेते. नेहमी बघा व्हिडिओमध्ये एक प्रश्न असतो की ताई तुमच्यासारखे आम्हाला का तुम्ही दागिने देत नाही. कारण बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी साडी दागिने वेगळे असतात. आईला कमळाचं फूल नक्की आवर्जून तुम्ही एक तरी आठवड्यातून एकदा वाहा. आईलाच आशीर्वादच आपण मागितला नाही. आई आशीर्वाद दे सर्व ताईंना, तुझी एवढी छान पूजा झाली, एवढी छान सेवा झाली. हे बघा खूप सुंदर असं बघा हे कमळ आहे बरं का आपल्याकडं. म्हणजे हे ओरिजिनल कमळ आहेत ताईंनो. कारण बऱ्याच ताई फुलांची सुद्धा ऑर्डर देतात. आता फुलांचा मला असं वाटते चालू करावं एखादं शॉप. म्हणजे जे शीतलताई पूजेत ठेवते किंवा शीतलताईंची पूजा म्हणजेच स्वर्गातलं सुख सगळ्यांना मनमुग्ध करणारी अशी आपली रोजची देवपूजा असते. कारण सुरुवातच एवढी छान असते. गजांत लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्या लक्ष्मीचा फोटोसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल आणि खूप सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे. मला सवय आहे पूजा झाल्यानंतर आईला आशीर्वाद मागायचा आणि आई पूजा स्वीकार करते बरं का. तुम्ही सुद्धा नक्की अनुभव घ्या. आई कोणत्या ना कोणत्या रूपात आशीर्वाद देते ना तू, मग फुलाच्या रूपामध्ये आशीर्वाद दे. किती सुंदर महालक्ष्मी अलंकार आहे, तुझ्या नावामध्येच सगळं सुख आहे आई. तू जगजननी परमेश्वरी राजराजेश्वरी आणि तूच आई साहेब आहे. तर माझी आई बघा प्रत्येक वेळेस कृपा करते, प्रत्येक भक्ताला दुःखातून बाहेर काढते आणि प्रत्येकाला बघा महालक्ष्मी आईच्या सेवेतून सुखाचा प्रवास आणि सुख हे नक्की मिळतं. कितीतरी ताई कुंचन सेवा करतात आणि बऱ्याच ताईने बघा चांदीचा कुंचन आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. खूप सुंदर असं बघा चांदीचा कुंचन आहे, तुम्ही बघू शकताय. आणि तुम्हीसुद्धा हा चांदीचा कुंचन तुम्हाला हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून हा चांदीचा कुंचन तुम्हीसुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये बुकिंग करू शकता. तसंच बघा हा चांदीचा शिक्कासुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे. आणि हो, विष्णू पाऊल न चुकता ऑर्डर करा बरं का. कारण विष्णूंचं हे पहिलं पाऊल आहे जे गया गावामध्ये पडलं होतं. बघा विष्णूंचं पहिलं पाऊल चांदीमध्ये, चांदीचा कुंचन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची पूजा खूप सुंदर झाली आणि आजच्या पूजेचं जे तुम्ही बघताय त्या प्रत्येक ताईला आजच्या पूजेचं बघा फळ थोडं कावांना मिळतं. कारण तुम्ही एवढे मन लावून पूजा बघता, कमेंट करता आणि भरभरून शीतलताईला प्रेम देता, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि छानशा व्हिडिओसोबत आपण उद्या सकाळी भेटू. रोज तुमच्यासोबत मी महालक्ष्मी आईची सेवा, महालक्ष्मी अलंकार नक्की शेअर करेल. भरपूर स्वामी मूर्ती आर्टमध्ये अलंकार आलेले आहेत, महालक्ष्मी अलंकार तुम्हीसुद्धा नक्की ऑर्डर करा. आणि सुंदर अशी बघा कुंदनची बघा ही अंगठी आहे, क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे अंगठीची. ह्या गजमुख म्हणजे ज्यावरती बघा गजांत लक्ष्मी ह्या बांगड्या आहेत सुंदर अशा. तसंच बघू शकताय सुंदर असं बघा हे अक्कासाहेब मंगळसूत्र आहे. तसंच बघा लक्ष्मीच्या सुंदर अशा बघा ह्या बँगल्स आहेत. आणि हे बघा साऊथ इंडियन मंगळसूत्र वाटी आणि तुम्हाला कानातले मिळणार. हे बघा वाटी आणि कानातले मिळणार. तर ह्याच्यावरती बघा कानातले इयरिंग्ससुद्धा खूप सुंदर आहेत, बघू शकता. हे बघा अशा प्रकारे ह्याच्यावरती इयरिंग्स पण तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्यासोबत बघा खूप सुंदर अशी बघा जी बँकी रिंग असं त्याला म्हणतात आणि त्यासोबत बघा लक्ष्मी रिंग असं सुद्धा त्याला म्हणतात. ती लक्ष्मी रिंग म्हणजे बघा ही आहे, खूप सुंदर रिंग आहे, तुम्ही बघू शकताय. बऱ्याच ताईंनी बघा सकाळपासून कंटिन्यू ह्या रिंगची इन्क्वायरी आणि बुकिंग चालू आहे. थोडं फोटोमध्ये दिसते का बघा नीट. हे बघा खूप सुंदर अशी रिंग आहे. ज्यांना पण हवी त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. सुंदर असं बघा गणपती बाप्पासाठी मोदक, दुर्वा, चांदीचा मासासुद्धा उपलब्ध आहे. आणि बघा किती छान सेवा, ही चांदीचे रत्न आणि हा चांदीचा कुंचन सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल.
तर आजच्या व्हिडिओसाठी कमेंट करा आणि आजचं कलेक्शन अलंकारचं कसं वाटलं आणि तुमचे अनुभवसुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेचे कमेंटच्या माध्यमातून शेअर करा. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.